नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपघटक 27 त्रिमिती वस्तू व घडणी. स्वाध्याय. प्रश्न नंबर 1. पुढीलपैकी कोणता आकार हा इतर आकारांपेक्षा वेगळा आहे? मित्रांनो, 4 पर्यायांमध्ये वेगवेगळे आकार दिलेले आहेत. यामध्ये वेगळा आकार आपल्याला ओळखायचा आहे. आता पर्याय क्रमांक 1 आहे वर्तुळ. मित्रांनो, या टॉपिकमध्ये आपल्याला 2 गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. त्रिमितीय वस्तू आणि द्विमितीय वस्तू. आता द्विमितीय वस्तू म्हणजे काय? ज्या वस्तूंना लांबी आणि रुंदी असते आणि जाडी अगदी नगण्य असते, त्याला आपण द्विमितीय वस्तू असं म्हणतो. आणि त्रिमितीय वस्तू म्हणजे काय? ज्या वस्तूंना लांबी असते, रुंदी असते आणि जाडी सुद्धा असते, त्यांना आपण त्रिमितीय वस्तू असं म्हणतो. मग आता पर्याय क्रमांक 1 आहे वर्तुळ. वर्तुळ ही द्विमितीय वस्तू आहे. त्रिकोण ही सुद्धा द्विमितीय वस्तू आहे आणि चौकोन ही सुद्धा द्विमितीय वस्तू आहे. म्हणजे यांना फक्त लांबी आणि रुंदी आहे, यांना जाडी नाही. जाडी अगदी नगण्य आहे. मग पर्याय क्रमांक 4 आहे गोल. मित्रांनो, गोलाकार असतो चेंडू. मग चेंडूला लांबी असते, रुंदी असते आणि जाडी सुद्धा असते, कारण की चेंडू काय करतो? विशिष्ट जागा व्यापतो. म्हणून वेगळा पर्याय, इतरांपेक्षा वेगळा आकार आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 गोल. प्रश्न नंबर 2. पुढीलपैकी त्रिमितीय वस्तूचे उदाहरण कोणते? मित्रांनो, त्रिमितीय वस्तूचं उदाहरण. आता त्रिमितीय वस्तू म्हटलं की ज्या वस्तूंना लांबी असते, रुंदी असते आणि जाडी असते. मग अशी वस्तू कोणती आहे? तर मित्रांनो, वीट. विटेला लांबी असते, रुंदी असते आणि जाडी सुद्धा असते. म्हणून त्रिमितीय वस्तूचं उदाहरण आहे पर्याय क्रमांक 3. आता मित्रांनो, कागद, फळा आणि हातरुमाल या आहेत द्विमितीय वस्तू. यांना फक्त लांबी आणि रुंदी असते, जाडी असते पण जाडी अगदी नगण्य असते. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 वीट. प्रश्न नंबर 3. त्रिमितीय वस्तूंची कोणती मापे मोजता येतात? मित्रांनो, त्रिमितीय वस्तूंची कोणती मापे मोजता येतात? आपण एक उदाहरण घेऊया. त्रिमितीय वस्तूचं उदाहरण आहे वीट. आता विटेला मित्रांनो पर्याय क्रमांक 1 फक्त लांबी. आता वीट बांधकामासाठी जी आपण वीट वापरतो त्या विटेला फक्त लांबी असते का? तर नाही. पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 फक्त रुंदी. मित्रांनो, विटेला फक्त रुंदी असते का? तर नाही. पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे चुकीचा. पर्याय क्रमांक 3 लांबी व उंची. मित्रांनो, त्या विटेला लांबी असते, उंची असते पण जाडी सुद्धा असते. म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे. तर मित्रांनो, त्रिमितीय वस्तूंची लांबी, रुंदी आणि उंची ही तीनही मापे मोजता येतात. म्हणजे विटेची आपल्याला लांबी मोजता येते, त्यानंतर रुंदी मोजता येते आणि त्याची उंची सुद्धा मोजता येते. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 4. पुढीलपैकी कोणती घडण इष्टिका चितीची घडण आहे? मित्रांनो, आता मी आकृत्या काढलेल्या नाहीयेत. तुमच्यासमोर पुस्तक आहे बघा. पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मध्ये आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत. मग या आकृत्यामध्ये इष्टिका चितीची घडण कोणती आहे? तर मित्रांनो, इष्टिका चिती ही असते आयताकृती. इष्टिका चितीच्या आकाराची असते बांधकामाची वीट किंवा आपली कंपास. कंपास ही इष्टिका चितीच्या आकाराची असते. मग मित्रांनो, कंपास कशी असते? आयताकृती असते, म्हणजे समोरासमोरच्या बाजू सारख्या. मग आता 4 पर्यायांमध्ये जर बघितलं तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 मध्ये आपल्याला चौरस दिलेले आहेत. जी घडण दिलेली आहे ती चौरसाकृती आहे. मग पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेली घडण ही आयताकृती आहे. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेली घडण ही आयताकृती आहे. ही घडण इष्टिका चितीची घडण आहे. प्रश्न नंबर 5. पुढीलपैकी कोणती वस्तू कोणत्याही बाजूने पाहिली असता दिसणारे दृश्य सारखेच असेल? मित्रांनो, 4 पर्यायांमध्ये जर बघितलं तर पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला चेंडू दिलेला आहे, त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये दंडगोल आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये शंकूचा आकार आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये आपल्याला एक बॉटल म्हणजे पाण्याची बॉटल आपल्याला त्या ठिकाणी दिसते. मग आता कोणती वस्तू आहे जी कोणत्याही बाजूने पाहिल्यानंतर दिसणारं दृश्य सारखेच आहे? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 चेंडू. पर्याय क्रमांक 1 मित्रांनो चेंडू आहे. चेंडू तुम्ही जर बघितला कोणत्याही बाजूने बघा, वरून बघा, उजवीकडून बघा, डावीकडून बघा, समोरून बघा, पाठीमागून बघा, चेंडू हा कोणत्याही बाजूने बघितला तर तो सारखाच दिसेल. पण मग दंडगोल असेल, शंकू असेल किंवा पाण्याची बॉटल असेल, या वस्तू आपण
वरून बघितल्यानंतर वेगळ्या दिसतील, डावीकून बघितल्यानंतर वेगळ्या दिसतील, उजवीकून बघितल्यानंतर वेगळा भाग दिसेल, समोरून वेगळा भाग दिसेल आणि पाठीमागून वेगळा भाग दिसेल. म्हणजे कोणत्याही बाजूने पाहिल्यानंतर दिसणारं दृश्य हे सारखंच असेल असा पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 1 मित्रांनो हा आहे चेंडू. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 गोल म्हणा किंवा चेंडू म्हणा. प्रश्न नंबर 6 आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केल्यास आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? मित्रांनो आर पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर म्हणजे आरच्या समोर कोणतं पृष्ठ येईल? आता एका आड एक पृष्ठ मित्रांनो समोर येत असतं. म्हणजे पहिलं पृष्ठ त्यानंतर दुसरं पृष्ठ सोडून द्या, मग तिसरं पृष्ठ हे पहिल्या पृष्ठाच्या समोर असेल. मग आता बघूयात आपण आर पृष्ठाच्या समोर कोणतं पृष्ठ येईल? तर मित्रांनो यूच्या समोर येणारं पृष्ठ कोणतं आहे? तर मित्रांनो मध्ये एक पृष्ठ सोडून द्या. मध्ये यूच्या समोर येणारं पी जर सोडलं तर ए, म्हणजे यूच्या समोर येणारं पृष्ठ असेल ए. त्यानंतर आता पीच्या समोर येणारं पृष्ठ कोणतं असेल? तर मित्रांनो पीच्या समोर येणारं पृष्ठ मध्ये यल सोडून द्या आय. पीच्या समोर येणारं पृष्ठ असेल आय. म्हणजे आपण अशा या ठिकाणी जोड्या लावू शकतो. पीच्या समोर आय, त्यानंतर यूच्या समोर येईल ए आणि मित्रांनो आरच्या समोर असेल यल. मग आता शेवटी दोनच राहिलेत. आर पृष्ठाच्या समोर येणारं पृष्ठ किंवा आर या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणतं पृष्ठ असेल? तर यल. म्हणजे मित्रांनो 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 यल. प्रश्न नंबर 7 ही रचना समोरून पाहिली असता कशी दिसेल? मित्रांनो प्रश्न आकृती बघा. प्रश्न आकृतीमध्ये काय दिसतंय? 3 घन एका शेजारी एक ठेवलेले आहे आणि मधला जो घन आहे त्या घनावर आणखी एक घन ठेवलेला आहे. म्हणजे मित्रांनो 1 2 3 घन ठेवले, त्यानंतर मधल्या घनाच्या वर आणखी एक घन ठेवला. तर आपल्याला प्रश्न विचारलाय ही रचना समोरून पाहिली असता कशी दिसेल? तर मित्रांनो प्रश्न आकृती समोरून पाहिल्यानंतर कशी दिसेल? आता पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिसतंय? तर मित्रांनो एकावर समोरून ही आकृती आपण समोर बघतोय. तर मित्रांनो आपल्याला काय दिसतंय? एकावर एक 2 घन ठेवलेले आहे. मग अशी प्रश्न आकृती आहे का? नाही. पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला मित्रांनो काय दिसतंय? 1 2 3 घन, 3 घन असे एका शेजारी एक ठेवलेले आहे. पण प्रश्न आकृतीमध्ये तर मधल्या घनावर आणखी एक घन ठेवलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा. मग पर्याय क्रमांक 3 मध्ये काय दिसतंय मित्रांनो? 1 2 3 घन ठेवले, एका शेजारी एक 3 घन ठेवले, पण तिसऱ्या घनाच्या वर आणखी एक घन ठेवला असं आपल्याला समोरून दिसतंय. पण मित्रांनो प्रश्न आकृतीमध्ये मधल्या घनाच्या वर एक घन ठेवलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा. मग आता पर्याय क्रमांक 4 मध्ये जर आपण बघितलं तर मित्रांनो 1 2 3 एका शेजारी एक 3 घन ठेवले आणि मधला जो घन आहे त्या घनाच्या वर आणखी एक घन ठेवलेला आहे. हे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये समोरून दिसतंय. म्हणजे मित्रांनो 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8 दिलेली आकृती दुमडून खोका बनवल्यास ई हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठांवर कोणते अक्षर येणार नाही? तर मित्रांनो आता ईच्या समोर कोणतं पृष्ठ असेल आपण ते अगोदर समजून घेऊया. ई या पृष्ठाच्या समोर मित्रांनो शेजारचं पहिलं पृष्ठ सोडून द्या आणि दुसरं पृष्ठ समोर असेल. म्हणजे ईच्या समोर असणारं पृष्ठ आहे जी. आता यपच्या समोर असणारं पृष्ठ कोणतं असेल? तर मित्रांनो यपच्या समोर म्हणजे यपच्या विरुद्ध बाजूला कोणतं, विरुद्ध पृष्ठावर कोणतं पृष्ठ असेल? तर मित्रांनो जी सोडून द्या आणि यच. म्हणजे यपच्या समोर असेल यच हे पृष्ठ. मग आता मित्रांनो डी या पृष्ठाच्या समोर कोणतं पृष्ठ असेल? तर आय. मग आपल्याला प्रश्न विचारलाय ई हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणते अक्षर येणार नाही? मित्रांनो जे समोर असतं, जे पृष्ठ समोर असतं ते शेजारी कधीही येत नाही. म्हणजे ईच्या समोर जी हे पृष्ठ आहे, मग जी हे पृष्ठ सोडून सगळे पृष्ठ ईच्या शेजारी येतील. जी हे पृष्ठ सोडून सगळे पृष्ठ ईच्या शेजारी येतील, पण जी येणार नाही, कारण की जी हे पृष्ठ ईच्या समोर असेल. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 जी. प्रश्न नंबर 9 पेंटोमिनोच्या घडणीत किती चौरस एकमेकांना जोडलेले असतात? मित्रांनो पेंटोमिनो म्हणजे 5. पेंटोमिनोच्या घडणीत
5 चौरस एकमेकांना जोडलेले असतात म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 5. प्रश्न नंबर 10. पुढीलपैकी कोणती वस्तू त्रिमितीय नाही? मित्रांनो, त्रिमितीय वस्तू म्हणजे ज्या वस्तूला लांबी असते, रुंदी असते आणि जाडी असते. मग आता खडू लांबी आहे, रुंदी आहे आणि जाडी सुद्धा आहे. डस्टराला सुद्धा लांबी आहे, रुंदी आहे आणि जाडी आहे. त्यानंतर मित्रांनो, कपाटाला सुद्धा लांबी आहे, रुंदी आहे आणि जाडी आहे. म्हणजे खडू, डस्टर आणि कपाट या आहे त्रिमितीय वस्तू. मग त्रिमितीय वस्तू कोणती नाहीये? तर मित्रांनो, कागद ही त्रिमितीय वस्तू नाही. कागद ही द्विमितीय वस्तू आहे. याला फक्त लांबी आणि रुंदी आहे, जाडी नाही. जाडी अगदी नगण्य आहे. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 कागद. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्रिमिती वस्तू व घडणी हा टॉपिक या ठिकाणी संपला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.